सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कास्तेला बीड पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कास्तेला ताब्यात घेतल्याची एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। काल दिल्लीवरून पुण्यामध्ये आल्यानंतर कास्ले पुण्यात मुक्कामी होता। पुणे विमानतळावर काल रणजित कास्ले यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही गंभीर आरोप देखील त्याने केलेले होते। तर पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असं रणजित कास्लेनं सांगितलेलं होतं। मात्र आज पहाटे रणजित कास्ले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी आता रणजित कास्लेला ताब्यात घेतलेला आहे। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कास्लेला बीड पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। अनेक खळबळजनक दावे देखील त्याने सातत्याने आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत केलेले होते। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्याने खळबळजनक आरोप देखील केलेले होते। आणि त्यानंतर मात्र काल पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना देखील काही आरोप त्याने केले। पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी आता कास्लेला अटक केलेली आहे। तर काल दिल्लीवरून पुण्यामध्ये आल्यानंतर कास्ले पुण्यात मुक्कामी होता। पुणे विमानतळावर काल रणजित कास्ले यांनी पुन्हा गंभीर आरोप केले होते। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी पुण्यातून आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। अमोल, महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, रणजित कास्तेचा ताबा आता बीड पोलिसांनी घेतलेला, पहाटेच त्याला हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलाय। नक्कीच रणजित कास्लेला अखेर आता बीड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काल त्यांनी जे आरोप आणि याआधी जे आरोप बीड पोलीस त्याचबरोबर तिथले जे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भातले आहेत त्या संदर्भातली चौकशी आता बीड पोलिसांकडून केली जाणार आहे। अनेक खळबळजनक आरोप आहेत ते रणजित कास्ले यांनी याआधी सुद्धा केलेले आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले आहेत। आणि दुसरं म्हणजे काल ज्यावेळेस तो पुणे विमानतळावर आला होता त्यावेळेस त्यांनी काही मोबाईल मधून जे ट्रान्झॅक्शन 10 लाख रुपयांचे झालेले होते निवडणुकीच्या काळामध्ये ते सुद्धा दाखवलेले होते। आणि त्यामुळेच नक्कीच कुठेतरी आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या अडचणी वाढणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र अखेर निलंबित असलेले PSI रणजित कास्ले हे बीड पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। आज पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरामध्ये ज्या हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते तिथूनच त्यांना बीड पोलिसांनी पहाटे ताब्यात घेऊन आता बीडकडे ते रवाना सुद्धा झालेले आहेत। आणि आज रणजित कास्ले यांनी जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भातली चौकशी आहे ती बीड पोलिसांकडून केली जाईल। आणि काय धक्कादायक पुरावे रणजित कास्ले हे पोलिसांना देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण मस्साजोग मधील जे प्रकरण असेल ते ताजं असताना आता निवडणुकीच्या काळामध्ये जे फंडिंग खरं तर रणजित कास्ले याला 10 लाख रुपयांचं झालेलं होतं ते नेमकं कशा संदर्भातलं होतं हे सुद्धा आता समोर येणं महत्त्वाचं आहे। आणि त्या अनुषंगाने बीड पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास केला जाऊ शकतो। पण अखेर गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला रणजित कास्ले आहे तो अखेर बीड पोलिसांच्या ताब्यात आलेला पाहायला मिळते आणि आज सकाळी त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले। अगदी अमोल, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।